महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. प्रत्येक जिल्ह्याची एक आगळी वेगळी ओळख आहे. त्यात भेळ हा सर्वांचा आवडता पदार्थ. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रसिद्ध भेळची कहाणी सांगणार आहेत. तुम्ही कधी मोहोळच्या संजय भेळविषयी ऐकले आहे का? तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ रेल्वे स्टेशनची भेळ म्हणून ही संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सोलापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेले संजय भेळ हाऊस चांगलीच फेमस आहे. चवदार असलेली भेळ खाण्यासाठी इथं नेहमीच गर्दी असते. संजय यांनी 2000 साली एक छोटीशी चहाची कॅन्टीन या व्यवसायाची सुरुवात केली. यानंतर 2005 पासून त्यांनी भेळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला 20 ते 25 प्लेट भेळ विक्री होत होती. आता दररोज दिवसाला 1000 प्लेट भेळ विक्री होत आहे. सुरुवातीला 8 रुपयांना मिळणाऱ्या या भेळीची आता 30 रुपये किंमत झाली आहे. या भेळसाठी लागणारे फरसाण आणि इतर गोष्टी ते उत्तम क्वालिटीचे वापरले जातात. तिखट आणि मिठाचं योग्य प्रमाण असल्यानं ही चटणी चांगलीच चविष्ट असते. या भेळसोबत अनलिमिटेड टोमॅटो, कांदा, काकडी, कांदापात, बीटरूट ते ग्राहकांना देतात. मोहोळ रेल्वे स्टेशन संजय भेळचा मालक मी संजय देशमुख स्वतः बोलतोय. भेळची सुरुवात कशी झाली? भेळची सुरुवात मी मुंबईला होतो 90 ते 95. 95 नंतर मग मी मुंबई सोडले आणि गावी येऊन आपला हॉटेल व्यवसाय छोटासा एक कॅन्टीन सुरू केलं. आणि कॅन्टीनचं रूपांतर मग ते 2000 साली एक भेळमध्ये रूपांतर 2005 पासून भेळची सुरुवात झाली. अगोदर चहा हे ते सायकल दुकानाचं या पद्धतीनं सुरुवात करत करत मग एकदा भेळची सुरुवात झाली ती परत सुरुवात झाली. 5 नंतर सुरुवात झाली अगदी भेळला. मग त्याच्यानंतर अगदी गावगाव खेडेगावचे गावातले लोक वगैरे जास्त आजूबाजूचे लोक यायला लागले. त्यानंतर शहरी भागातून लोक यायला लागले. भरपूर भेळचे चालू झाले. अगदी पहिल्या 5-25 भेळ जाणाऱ्यापासून आता जवळजवळ 1000पर्यंत टार्गेट केलं आहे. 1000-1200 भेळ जातात दररोज. काय भेळबरोबर काय काय देत असतं आणि ते कसं देतात? भेळबरोबर म्हणजे भेळ चांगल्या उत्तम पद्धतीचं फरसाण वापरतो आम्ही. त्याच्याबरोबर चटणी असते अंबारी चांगली क्वालिटीची, बीट, कैरी, टमाटर, काकडे आणि कांदापात, कांदा अशा सगळ्या वस्तू देतो आम्ही. काय किती रुपयाला भेळ आहे? हा 30 रुपयाला भेळ आहे. काय किती भेळ देतात लोक? तर असे ग्राहक म्हणतात की पोट भरेल. हां भेळ कसे भेळ म्हणजे अगदी भरपूर. आता जवळजवळ ते अर्धा किलोच्या घरात अशी भेळ बसल्याने होते भेळ. आता पण महागाईमुळं ते परवडत नाही. आता थोडे कमी केले आम्ही भेळ थोडे. आता साधारण 250-300 ग्रॅम भेळ जाते एक साधारण. काकडी आणि जे काय टोमॅटो असेल, बीटरूट असेल ते अनलिमिटेड देतात म्हणजे? हां, ते किती मागेल तेवढं देतो. काकडी, टमाटा, कैरी, कांदा किती वेळा मागवता ग्राहकांनी ते पुरवतो आम्ही.